एका फार्म हाऊसवर काही पर्यटक अडकले होते आणि अशा 15 पर्यटकांची सुटका केली आहे खोपोली इथल्या हेल्प फाउंडेशनचे सदस्य हनीफ कर्जीकर आणि त्यांच्या टीमनेही केलेली आहे। आज खरं तर आठवड्याचा शेवटचा दिवस, त्यामुळे मुंबईतून पर्यटकांचा लोंढा कर्जत, खालापूर आणि पाली सुधागड तालुक्याकडे पर्यटनासाठी येत असतो। पाली फाट्यावरच्या एका फार्म हाऊसवर मुंबईतनं 15 जण दाखल झाले होते, मात्र इथं वाहणाऱ्या नदीनं आता रौद्ररूप धारण केलं। पुराचं पाणी थेट फार्म हाऊसमध्ये शिरलं आणि याच फार्म हाऊसमध्ये हे 15 जण अडकून पडले होते। त्यांची सुटका करण्यासाठी आता हेल्प फाउंडेशनला मदत मागितली आणि त्यानंतर टीमचे सदस्य हनीफ कर्जीकर घटनास्थळी सर्व साहित्यानिशी पोहोचले आणि पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या 15 पर्यटकांची त्यांनी सुटका केली आहे। आपण पाहतोय की पालीमध्ये आता फार्म हाऊसवर काही युवक गेले होते, 15 जण इथं गेले होते, मात्र इथं नदीनं आता रौद्ररूप धारण केलं आणि नदीचं पाणी पात्राबाहेर आलं आणि फार्म हाऊसच्या परिसरात सुद्धा पाणी भरलं। तेव्हा या फार्म हाऊसमध्ये अडकलेले काही लोक त्यांची आता सुटका केली आहे। आपल्यासोबत संतोष दळवे जोडले गेलेले आहेत। संतोष, ही कोणती नदी आहे आणि त्याचबरोबर या संपूर्ण गावामध्ये तिचं कितपर्यंत नुकसान झालेलं आहे? मृगा, पाली वाकण फाट्यावरची जी आंबा नदी आहे तिथली ही दृश्य आहेत आणि तिथे जे एक फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसवर मुंबई इथून पर्यटक आले होते आणि त्या फार्म हाऊसवर पाणी भरल्यानंतर हे पर्यटक अडकून पडले होते आणि त्याचा मेसेज खोपोली येथील हेल्प फाउंडेशनच्या सदस्यांना मिळाला आणि त्या टीमचे काही लोक हनीफ कर्जीकर म्हणून आहेत ते त्यांच्या टीम सहित तिथे पोहोचले आणि त्या अडकलेल्या पर्यटकांची होडीच्या सहाय्याने सुटका करण्यात आली आहे। मृगा, नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी संतोष।